ईश्वरही आईच्या शब्दाविरुद्ध जात नाहीये. एखाद्या मुलाची आई जर त्याच्यावर ओरडते, त्याला बंड आहेस, असा आहे तसा आहे म्हणतेस, तर त्याच्या बाबतीत ते सत्य होणारच आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगलं घडवायचं आहे तर 80% कनेक्शन पाहिजे आणि 20% करेक्शन पाहिजे. पालक काय करतायत? पालक उलटा कारभार करतायत. आजकालची जी मुलं आहेत ती रागवतात किंवा खूप जास्त चिडचिड करतात, तर ह्याचा काय अर्थ आहे? माझी पालकांना स्पष्ट विनंती आहे, डायरेक्ट आहे, दुनिया गई भाड में, 12वी पर्यंत मुलांना मोबाईल देऊ नका. घरामधील जो इमोशनल ड्रामा असतो त्याला कसं कंट्रोल करू शकतो? आणि जसजसं मुलाचं वय वाढतं आपला टोन मैत्रीचा पाहिजे, अधिकारवाणीचा नाही. मी तुम्हाला सांगेल, सध्याच्या काळात प्रत्येक पालकाला किमान 25 लाखाला लुटलं जात आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 25 वर्षाला लुटलं जात आहे. की 10वीच्या मार्कावर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर निवडता तेव्हा त्याच्या आयुष्याचा वेळ, पैसा, मेहनत सगळं वाया जातं. मुलांचं टॅलेंट मॅपिंग म्हणजे नेमकं काय आणि आपण ते टॅलेंट कसं मॅप करू शकतो? डिसिप्लिन राहण्याची पेनल्टी किंवा डिसिप्लिन राहण्याचं पेन वर्सेस लाईफ टाईम संघर्ष किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंटचं पेन, ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ह्या दोन्ही अवघड आहेत.